हाय. हाय. हॅलो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं या लाईव्ह मध्ये. थँक्यू सो मच. पहिल्यांदा कसे आहात? खूप मस्त छान एकदम. शूटिंग मधून वेळ काढून थोडासा वेळ आमच्यासाठी दिलात त्यासाठी पहिल्यांदा खरंच थँक्यू. आणि आपल्या आधी मला वाटते प्रेक्षक सुद्धा जॉईन हो. झालेत, म्हणजे आपण 5 मिनिटं लेट झालो पण ते ऑलरेडी वेट करत होते आपला. खरंच खूप मस्त. तर काही माझे प्रश्न असतील आणि काही ते विचारतील तर आपण तसं त्यांची उत्तरं देऊ. बरं, कसा चाललाय हा जुळली गाठचा प्रवास? खूप छान चाललाय. खूप मस्त मजा येते. एन्जॉय करतोय. बऱ्याच म्हणजे सीन करताना पण खूप छान वाटतंय आणि इंटरेस्टिंग सीन येतात किंवा इंटरेस्टिंग आता सर्व पुढे पुढे घडत चाललंय, त्यामुळे मजा येते काम करताना. येस. धैर्य, तू काय सांगशील? खूप खूप मजा येते. सेम म्हणजे सगळ्यांचे जर रिएक्शन विचारायला गेले ना तर मजा प्रत्येकाला येते, आनंद प्रत्येकाला आहे. स्टोरीच्या पद्धतीने चाललीये तर सीन्स जशी त्या हिशोबाने आम्हालाही खूप मजा येते करतानाही. सो प्रेक्षकांनाही 100% बघतानाही तेवढीच मजा येते कारण रिस्पॉन्स आम्हाला तसा मिळतोय. ऍक्च्युली मालिका नंबर 1 वर आलेली आहे, म्हणजे ही आपण म्हणू शकतो ना खूप कमी दिवसात एक चांगली अचीवमेंट आहे असं म्हणू शकतो. आणि तुमच्या जोडीला सुद्धा एवढं प्रेम मिळतंय. काय म्हणजे काय वाटतंय नेमकं? कारण खूप कमी दिवसात एक खूप छान सुरुवात झाली आहे म्हणू शकतो आपण. या सगळ्यांचं श्रेय एक तर आपल्या स्टोरीला आहे हो. आणि दुसरं येस. श्रेय मी म्हणेन या दोघांना, की ज्या पद्धतीने आम्ही आउटडोअरला शूट करतोय, ज्या पद्धतीने ते दोघं बिचारे काम करतायत. आणि कारण डेली सोप मध्ये हिरो हिरोईन फ्रेम टू फ्रेम दिसत असतात. आम्ही लोकांपर्यंत फक्त 22 मिनिटांचा एपिसोड जातो, पण त्याच्या मागची सगळी मेहनत म्हणजे आमचे टेक्निशियन असतो किंवा सगळेच आम्ही साधारण हा. मध्ये 15 नाईट्स केल्या होत्या. 15 नाईट्स, फुल नाईट्स. बरोबर. त्यामध्ये त्यांचं कौतुक आहे की सकाळी 6-7 पॅकअप झाल्यानंतर पुन्हा दुपारी 2ची शिफ्ट लागायची आणि हे दोघे यायचे आणि शूट करायचं. कारण आमचं घरातले काम होतं ते आम्ही बऱ्यापैकी आरामात काम करत होतो, पण या दोघांची मेहनत, ती म्हणतात की मेहनत रंग लाएगी आणि ती आली. हा. येस. काय म्हणजे एवढ्या मोठ्या कलाकारांकडून म्हणा किंवा आपले को आर्टिस्ट आपलं एवढं कौतुक करतायत, एवढ्या मेहनतीचं कुठे ना कुठे फळ मिळतंय म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मज्जा येते खरंच काही सोबत काम करताना. आणि ऍक्च्युली जसं तू म्हणाली की सिनियर आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत येस. त्यांच्याकडून जेव्हा कौतुक होतं तेव्हा अजून छान वाटतं. असं वाटतं की आपण अजून काहीतरी चांगलं करतोय. सो मजा येते. आणि त्या आमची टीम इतकी सपोर्टिव्ह आहे, सगळी माणसं इतकी छान आहे, त्यामुळे तो थकवा कधी जाणवत नाही. म्हणजे खूप थकलो तरी आज ठीक आहे यार, करणार आम्ही काम करणं असं म्हणून आम्ही काम करतो. सो मजा येते. ही जेवढी काही नाईट शिफ्ट झाली त्याच्यात एक गोष्ट अजून कळाली की नाईट शिफ्ट करण्यात एक वेगळी मजा असते. भले झोप होत नाही, काही होत नाही, पण ती मजा वेगळी असते. त्याच्यात येस. जवळजवळ 1-on-1 सीन होते आमचे, पायलचे आणि माझे. सो त्याच्यात म्हणजे ऑन स्क्रीनही जे दिसत असेल त्याच्यापेक्षा जास्त धमाल आणि आम्ही ऑफ स्क्रीन केली. येस, ऍक्च्युली येस. मी तेच विचारणार होते की ऑनस्क्रीन आम्हाला तुमच्यामध्ये नुसता वाद दिसतो किंवा ते एक अपोजिट आहात तुम्ही एकमेकांच्या, पण ऑफस्क्रीन कसं आहे हे तसंच नातं? आहे फक्त. तसंच आहे. मस्तीखोर आहेत, दोघेही मस्तीखोर आहेत. आम्ही फक्त मस्ती करत असतो. म्हणजे ऑनस्क्रीन आम्ही Yes. खेळत असतो, ऑफस्क्रीन आम्ही नुसती मस्ती करत असतो. खरंच खरंच खरंच. म्हणजे एक वेळ आमचे डिरेक्टर जर आम्हाला म्हणतात अरे बास हा. सीन करायचा बास आता. थोडासा फरक आहे. ऑन स्क्रीन आम्ही फक्त शाब्दिक बांधतो बांधतो. आणि ऑफ स्क्रीन बर. आम्ही आणि धैर्य जेवढा रागीट स्क्रीनवर दिसतोय, एक्झॅक्ट हा. त्याच्या विरुद्ध येतो. तो खूप खट्याळ आहे, खट्याळ. आणि ना हे आम्हाला तुमच्या रील्स मधून वगैरे पण दिसतं. एवढं रील्स वगैरे तुम्ही जे बनवता ते टाइम वगैरे कसं मॅनेज करता आणि मुळात आवड कोणाला जास्त आहे या सगळ्याची? आवड सगळ्यांना सगळ्यात आमच्या सेटवर कोणी मागे नसतं. म्हणजे आम्हाला वेळ मिळाला की आम्ही शोधून ठेवलेला हा शोधून आपल्याला रील रील करायचंय, असं करायचंय. सो आम्ही सगळेच खूप असतो. म्हणजे फार वेळ मिळत नाही आम्हाला सगळ्यांना, पण त्यातल्या त्यात वेळ हा. जसं मिळतो तसं सगळे सुरू होऊन जातात. सुरू. बरं. काही
आमच्या सोबत बोला ना, त्यांचेही काही प्रश्न असतील आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. आम्हाला खूप आवडते तुमची सिरियल. थँक्यू. थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा. किती गोड सुरेखा ताई. हो हो थँक्यू. तुम्हाला म्हणजे आम्ही आधीपासून बघत आलोय तरी अजूनही तेवढंच प्रेम तुमच्यावर आहे. भले तुम्ही एक विलनचं कॅरेक्टर असो किंवा एक निगेटिव्ह कॅरेक्टर असो, पण प्रेम हे तेवढंच आहे प्रेक्षकांचं तुमच्यावर. थँक्यू. खरंय. मला पण खूप खूप आवडते. थँक्यू सो मच. खरं तर ऑडियन्स खरंच म्हणजे त्यांच्या प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि इतक्या कमी वेळात आम्हाला एवढं प्रेम दिलंय त्यांनी. त्यामुळे अजून छान Yes. इव्हन आम्ही आउटडोअरला जेव्हा शूटिंग करतो तेव्हा बरीच लोक येतात, आम्हाला सांगतात की आम्ही तुमची सिरियल बघतो. सो ते पण खूप छान फिलिंग येतं की या लोकांना आपली सिरियल आवडतीये आणि एन्जॉय करतायत ते. सो छान वाटतं त्यांना भेटून. आउटडोअर शूट आहे तुमचं, तर म्हणजे घरी वेळ किती देता येतो की आता ही म्हणू शकतो की आपण इथे दुसरी एक फॅमिली नवीन तयार झाली आहे सेटवर. हो ऍक्च्युली नक्कीच. आता इथे कोणतरी विचारते दीपा कुठे आहे. दीपा हे कॅरेक्टर आम्ही सगळे सिरियस काम करणारे आहोत. ते एक कॅरेक्टर आहे की जे थोडस तिचे सीन असे असतात की मजा येते बघायला. त्यामुळे सगळ्या सिरियस तो जो एक म्हणजे सिरियसनेस असतो ऍक्च्युली म्हणजे ते त्याला ब्रेक करणारा कॅरेक्टर आहे. ऍक्च्युली आमचं शूट तुमचं shooting कुठे आमचं शूट कोल्हापूरमध्ये चालू आहे, चित्रपटामध्ये. म्हणूनच म्हटलं ना की मुंबईत आम्ही बऱ्याचदा काम करत असतो, पण आउटडोअरला एक वेगळी मजा असते. कारण मुंबईत असं काम संपलं की सगळेजण आपापल्या घरी जातात. इथे आम्ही बांधलेलो आहोत आणि त्यामुळे आमचं एक वेगळं कुटुंब तयार झालेलं आहे. आणि आम्ही आमच्या कुटुंबात म्हणजे आमच्या घरच्यांसोबत कमी आणि जास्त नाही, त्यामुळे एक खरोखर एक छान कुटुंब झालेलं आहे. जवळजवळ 4.5 महिने झाले आम्ही शूट करतोय, बट हो. खूप लवकर ते काय म्हणतात ती आपुलकी आमच्यात निर्माण झाली, खूप लवकर झाली. कारण ज्यावेळेस दिवस असं होतं की अरे प्रकाश सर आहे, सुरेखा ताई आहे, सिनियर्स आहेत, म्हटलं मग आपल्याला थोडं आदबीनं राहावं लागेल. पण काही नाहीये, आमच्या इथं सगळे एका वयाचे जे आहेत सिनियर. आमच्यापेक्षा हे जास्त माहिती हे लहान आहेत आमच्यापेक्षा हे लहान आहेत. पहिली भेट कशी होती, म्हणजे तुमची पहिली भेट कशी होती एकमेकांसोबत? माझी आणि धैर्याची फोटोशूटला वगैरे फोटोशूटचे पण तुमचे काही व्हिडिओ फोटो झाले होते, तर नेमकं म्हणजे कसं इंटरॅक्शन झालं होतं पहिल्यांदा? ऍक्च्युली आम्ही म्हणजे मी तर ओळखून होते याला, कारण ओळखून होते म्हणते. आम्ही याच्या आधी एकाच चॅनलची सिरियल केली होती, एकाच चॅनलवर होती. मला हा माहिती होता. सो असं कधी भेटलो नव्हतो, पण जेव्हा ऑडिशनला वगैरे आम्ही भेटलो, सो अरे हा संकेत आहे वगैरे, छान आहे. आधी मला जरासा वाटतं की हा रूढ असेल वगैरे, पण नाहीये तसा. खूप मस्ती करतो आणि टचवूड छान आहे आमचं बॉन्डिंग. सो आम्हाला सीन करताना पण खूप मजा येते. आणि पायलला मी आधीपासून ओळखत होते, कारण आम्ही मुंबईत एकत्र राहिलो होतो. काम नव्हतं एकत्र, काम छानच करते ती मुलगी, त्याबद्दल काही वादच नाही. आणि धैर्याच्या बाबतीत म्हणजे आमचा संकेत, आमची ओळख जेव्हा लुक टेस्ट चालू होती त्यावेळेला झाली. मला तो माहित होता त्याच्या पहिल्या सिरियलमुळे, पण ओळख नव्हती. थोडंसं तेच झालं होतं की मी जे आजोबा आहेत आपले सावीचे, त्यांच्याबरोबर खूप काम केलं होतं. बाकी सगळी जितकी मंडळी दिसतात सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करते. सो या सगळ्यांबरोबर कसं जुळवून घेऊ आम्ही, किंवा होईल ना म्हणजे रॅपवर जमेल ना छान, कारण ते जमल्यानंतरच त्याचे काय म्हणतात त्याचे पडसाद आपल्याला किंवा त्याचा रिपोर्ट रिझल्ट स्क्रीनवर दिसतो. आणि ना इथे मी आता जसं हिने सांगितलं ना की आम्ही एका वयाचे झालो, ऍक्च्युली कोणी लहान मोठं राहिलेलं नाही. आणि खूप छान त्याचा रिझल्ट माझ्या मते तुम्हाला दिसतोच आहे. त्याचा कदाचित जे जुळेल की नाही जे चाललं होतं ती खरंच जुळलेली आहे आमच्या सगळ्यांची. येस. आताच एक प्रश्न गेला की होतं की सावी आणि धैर्य, तुम्ही डिरेक्टरना सांगा ना की पटापट लग्नाचा सीन टाका म्हणून, तर काय डिरेक्टरना सांगा, तर तुम्ही काय सांगाल त्या फॅन्सना? काही चालणार नाही, हे माझं चालणार. ऍक्च्युली ऍक्च्युली जेव्हा दामिनी मुजुमदार ठरवतील तेव्हाच लग्न. मी होकार दिल्याशिवाय या गोष्टी पुढे सरकणार नाहीये.
तर मला तुमच्या कमेंट्स मध्ये दिसले पाहिजे की दामिनीने होकार द्यावा की नाही लग्नाला. प्लीज मला लगेच सांगा. Yes. तेच हल्ली एक प्रोमो आलाय की धैर्यने खूप लग्नासाठी. छान दिसते. थँक्यू. Yes. तुमच्या दोघांची जोडी सुद्धा खूप आवडते, पेअर खूप आवडतोय असं म्हणतायत. वा, काही जण सकाळपासून वाटत आपल्याला किती छान थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. दामिनी होकार द्या. अच्छा, झाले हो, message. दामिनी होकार द्या झालेला आहे. एक तरी मी पण वाचलं होतं. लग्न कधी होणार? बाप रे, उत्सुकता वाढलेली आहे. बोला तेजू म्हणतात आपल्याला. आम्ही खूप एक्साइटेड. अरे वा, आधी सेटवर घडलेला एखादा किस्सा ऐकायला आवडेल. सेटवर तुमची मालिका महाराष्ट्रात फर्स्ट आहे. किस्से घडतात. आमच्या सेटवर खूप किस्से घडतात, त्याच्यामुळे असे बरेच एखादा किस्सा काहीतरी. सॉरी काय म्हणाल? एखादा किस्सा. घडलेला छान म्हणजे छान मजेशीर किस्से घडतच असतात. असं हो, काय आम्ही खूप दंगामस्ती करत असं सांगण्यासारखं असं पटकन नाही लक्षात येते. नाही लक्षात येत नाही. आत्ताच आत्ताच एक सीन झाला आशिकीचा, रिक्रिएट झाला होता सीन. तर तो शूट कसा झाला नेमका, कारण तो व्हायरल होतोय. आमचा आशिकीवाला ते. अरे तो नाही ऍक्च्युली आधीच खूप चर्चा झाली ज्यावेळेस सीनचा स्क्रीन प्ले वगैरे आला, सीन लिहून आला, अरे असा सीन आहे, असा अरे असा एवढा भारी सीन आहे, असं तसं. आणि सीन शूट सुरू झाला. शूट ऍक्च्युली होता आउटडोर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगला. आणि ऊन वगैरे खूप एकदम ऊन होतं. कडक. त्या उन्हात आम्ही आणि त्या उन्हामध्ये आम्ही भिजलो. त्याच्यात या अशा गोष्टी करताना किंवा असे सीन्स करताना सगळ्यात मोठं चॅलेंज एकच असतं की हा वन टेकच झाला पाहिजे. याच्यात तुम्ही 2-4 नाही देऊ शकत, कारण एकदा कपडे ओले झाले की मला अर्धा तास परत थांबावं लागेल कपडे वाळण्यासाठी. सो आमचा तरी झाले 2-3 टेक, कपडे वाळवून शूट गेले. आम्ही कपडे वाळवायचो, स्वतः सुके व्हायचो, परत ओलं व्हायचं, असं व्हायचं. दिवसभर आम्ही ते करत होतो. पण मजा आली, छान वाटलं सीन करताना. ऍक्च्युली आम्हाला फील आला फिल्म केल्यासारख्या. पण बऱ्याच लोकांचं तुमची भांडणं झाली ते तेव्हाच मी म्हटलं ना, जेव्हा दामिनी पुसून जा होकार देते. हरकत नाही, मे महिन्यात एखादा चांगला मुहूर्त बघतो आम्ही. हिंट देतो तुम्हाला. आणि तू साडीत खूप छान दिसते असं म्हणणं आहे. थँक्यू. तुम्ही असं इग्नोर नका ना लवकरच लग्नही होईल. हाय साक्षी, दामिनी मॅडम, शाळेचा विषय काय? शाळेचा विषय लग्नाचे एपिसोड कधी आहेत थोडं तरी सांगते. ज्या काही कमेंट्स येत आहेत, ज्या पद्धतीनं लोक एवढ्या डिटेलिंग विचारताय ना, त्याच्यावरून एवढं हे तरी लक्षात येतं की लोक किती सिरियसली बघतायत सिरियल. खूप जास्त पर्सनल मेसेजेस पण येतात त्याच्यावरून, पण म्हणजे आनंद होतो की इतकी लोक बघतायत, लोकांना ते अपील होतंय मेन म्हणजे. ऍक्च्युली तर खरंच मलाही प्रश्न आहे की लग्न कधीपर्यंत आम्हाला बघता येईल, म्हणजे काय दामिनी मॅडम कधीपर्यंत तुम्ही होकार देणार? सध्या आम्ही एवढं सांगू शकतो. सध्या धैर्याची मनस्थिती अशी द्विधा मनस्थिती आहे, तर त्यामुळे बघूया काय काय गोष्टी. अजून जरा त्याला थोडस तंबूया. बर चला, यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. मॅम तुम्ही खूप क्यूट दिसता दामिनी मॅम. वाव, खूप सुंदर ऍक्टिंग करता तुम्ही तिघही. थँक्यू. नाना, बरं नाना जेलमधनं सुटले की काही एखादी विचारलाय मला याच्यावर सांगतो. आजच सकाळी मला लक्षात आलेलं, आज सकाळी मी मेकअप करताना म्हटलं अरे नाना बरेच दिवसात आले त्या शूटिंगला, आणि मग अरे हो त्यांना जेलमध्ये टाकलंय. येतील पण लवकरच लग्नापर्यंत नाना ऍक्च्युली आता काय कोणी कारस्थान केलंय ते तुम्हाला चांगलंच माहितीये, सगळ्या प्रेक्षकांना माहितीये. आता हळूहळू असं झालंय ना की एक भांडं फुटतंय. जेव्हा भांडे फुटतील त्यावेळेस
नाना बरोबर बाहेर येतील. लग्न पटकन करा, कारण मुजुमदारांच्या घरात सावीची अत्यंत गरज गरज आहे. आहे. वा, वा, वा. होईल होईल. पण धैर्य, तुम्ही आता जर तुझा बदल झालाय अचानक 360, म्हणजे तू आधी सावीला अजिबात आवडत नव्हती तुला, आणि आता अचानक तू बदललायस, त्यामागे नेमकं काय कारण, म्हणजे ट्विस्ट वगैरे असणार आहे की खरंच धैर्य असा झालाय? पण मुळात ती कोणच आहे, ती आवडण्यासारखीच आहे. तर त्यामुळे आणि काय- सावीमुळे बदल. म्हणजे मुजुमदार ते त्यांच्या मगरुरीत जगतात, त्यांचा एक माज आहे वेगळा, त्यांच्याकडे अफाट असा पैसा हा आहे. बट हा त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे कधी त्यांनी विचारच नाही केला ना, की जे छोटं मोठं काम करणारे लोक असतात किंवा त्यांचं घरदार असतं ते कसं चालतं किंवा काय होतं, तर त्या गोष्टी रिअलाइज मला सावीनं करून दिल्यात ना. त्यामुळं तिच्याबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय, आणि तोच सॉफ्ट कॉर्नर एकदम सॉफ्ट होत होत प्रेमात रूपांतर त्याचं झालंय. बरं, सार्थक म्हणतोय आत्ताच की प्रश्न दामिनी केला. मॅडम जर का तुम्हाला लग्नाला परमिशन देत नसेल तर प्लीज तुम्ही दोघेही पळून जा. आणखीन एक आहे, रोहिणी मॅडम म्हणून आहेत, कपाले, त्या म्हणतात की तुम्ही अशा पद्धतीत तू जरा त्यांच्याशी गप्पा मार. तर रोहिणी मॅडम प्लीज तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, आम्ही उत्तरं देतो त्यांना, कारण आम्ही तुमचा प्रश्न काय तेच वाचतो, आम्ही मोबाईलमध्ये नाही होत, आम्ही तुमचे प्रश्नच वाचतो. सावीला कधी प्रेम होणार आहे? सावीला कधी प्रपोज करणार आहे? वा वा वा. अजून जरा याला थोडा त्रास द्या, आणि मग जरा हळूहळू याला रिअलायझेशन झालं, हँडसम आहात. मग धैर्य सर हँडसम आहात. बाकीचे सगळे म्हणजे बाकीचे कलाकार कुठे आहेत विचारतायत, तर आम्ही तिघे चालू, कारण बाकी शूटिंग चालू आहे. सगळ्यांनाच इथे आणता येणं शक्य नव्हतं, कारण आम्ही मग ते सीन्स अडकले असते, तसंच So राहील. आम्ही तिघेच आता आलोय. आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोबत देऊ, पण एक छोटासा रॅपिड फायर म्हणजे घेईन मी, त्यामुळे काय त्यांना अजून थोडं तुमच्याबद्दल जाणून घेता येईल. नक्कीच. बरं, हॅशटॅग द्यायचे तुम्हाला. मी एक हॅशटॅग सांगेन, तो तुम्ही तिघांमधून कोणाला देणार ते तुम्ही मला सांगायचं. बरं, पहिला स्टायलिश, हॅशटॅग स्टायलिश. हॅशटॅग ट्रेंड फॉलोवर. ट्रेंड ट्रेंडिंग असते ना, ते फॉलो करणार. असं आपल्याकडे आमच्या तिघांमध्ये आपल्या येस येस येस, किंवा तुमच्या सेटवर. ऍक्च्युली म्हणजे जो पराग हे पात्र करतोय सिरियल मध्ये सावीचा, हा तो. हा. बरं, हॅशटॅग आळशी. आळशी आळशी. लेझी. नो कमेंट्स प्लीज. नो कमेंट्स. नो कमेंट्स. ऍक्च्युली त्याच्यात माझं म्हणजे कोणीतरी आहे. सीन कट झाला की आपलं गप जायचं. पण या दोघांसाठी सगळंच माफ आहे, कारण ते काम पण तेवढं करतात, आणि शेवटी काय हो. ते दिसतात स्क्रीनवर, त्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात, चेहरा. तर त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अगदी डुलकी काढली तरी पुरेशी होते, त्यामुळे त्यांना या दोघांची ते माफ आहे. हॅशटॅग लेट करंट. लेट करंट. रीना आणि नीता पण. नीता पण माझी सून. त्या दोघी इतक्या इनोसंट आहेत, त्याच्यामुळे त्यांना उशिरा खूप जास्त. आणि एक्स्ट्रीमली इनोसंट म्हणजे रीना, जी सावीची मैत्रीण दाखवलेली आहे. नाव आहे तिचं. आणि कोणीतरी विचार हु इज खडूस म्हणे. खडूस. नाही, खडूस नाहीये, नक्कीच नाही. येस. हॅशटॅग जिम लवर. जिम लवर. सगळी मुलं जी काही संकेत मला म्हटलं येईल, पण त्याला वेळ नाही मिळत ऍक्च्युली. ऍक्च्युली ते डे नाईट चाललं होतं ना, म्हणजे 24 कमीत कमी आमचं काम होत होतं 20 तास 18 तास असं काम चाललं होतं. त्यामुळे मी मागचा एक जवळजवळ 1.25 महिना खूप जास्त डिस्टर्ब झालं सगळं. ट्रॅक
चला एक शेवटचं हॅशटॅग विसराळू आणि हॅशटॅग रिटेक किंग. हे असं एकमेकांकडे बघ. नाही ऍक्च्युली रिटेकिंग असं कोण नाही आमच्याकडे जास्त. सगळे खूप चांगलं आणि विसराळू काम करतात. विसराळू म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना, आपल्याला एखादा हा. डायलॉग आहे एक 4-5 लाईनचा, तर कधी कधी काय होतं ना, आपण वाचतो तो आपल्याला क्लिअर असतो, पण एक शब्द असा येतो ना कुठेतरी की त्याच्यावर आपण तो हा आणि त्या शब्दावर आपण कंटिन्युअसली अटकत जातो, लूप लागतो आपला. मग माझ्या बाबतीत खूप वेळा होतं असं. सो म्हणजे होऊन जातं एका पॉइंटला, बट होतं कधी कधी असं. आत्ताच एक प्रश्न गेलाय, हु इज अँग्री, म्हणजे जास्त राग कोणाला असतो किंवा पटकन राग मला. कोणाला येतो? त्यांनी सांगायची गरज नाहीये. नाही पण म्हणजे जेव्हा राग येतो ना, तो मी असं खोटं खोटं मला कोण नाही बोलतायत. माझा जो काय राग आहे तो पटकन व्यक्त करते मी. हा म्हणजे मी आहे. हा पण म्हणून मी 24 तास रागावलेलीच असते असं असं नाही. नाही, असं नाहीये. आहे. Please note this. दामिनी मॅडम इतक्या यंग कशा काय दिसतात? हा. आता ह्या लोकांबरोबर राहायचं आणि काम करायचं तर मला पर्याय नाहीये दुसरा. राहावं लागणार. सहावी तुमच्या अंगावर कागदाच्या चितोड्या का मारल्या पाहिजे? हु इज भुक्कड, हे बघा इकडे 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 इकडे. आता सुद्धा एक मिनिट, आता सुद्धा डबा घेऊन आले ती लाईन साठी. बरं पण तरी एवढी म्हणते. नाही, एक गोष्ट सांगा, आपल्याला हा. बेसिकली सगळ्यांना मुंबईचे डबेवाले वगैरे असतात. ही पुण्याची डबेवाली आहे. तिची एक बॅग भरलेली असते, त्या बॅग मध्ये सगळं खाण्याचं असतं. खूप डबे आणि बाटल्या म्हणजे आपल्या त्या ज्युसेस वगैरे. एवढे हा 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 खात असते सतत. मला त्याच्या तब्येतीवर जाऊ नका. हा पण करेक्ट भुक्कड म्हणजे एकच. तिला बरं. दोन सर्वात जास्त भूक लागली, कधी ब्रेक होणार, भूक लागली. अरे तुम्ही आमचे अजून एक प्रश्न, मस्त प्रश्न असं कोणाचं तरी आहे, म्हणते. मुजुमदारांच्या घरात एवढा पैसा कुठून आला? वाचतोय त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला वाटत असेल. आणि खूप पण सारे प्रश्न प्रश्न येतात त्याच्यामुळे हा त्यामुळे एक प्रश्न आताच गेला, मुजुमदारांच्या घरात एवढा पैसा कुठून आला? एवढा पैसा कुठून येतो? बाप दादाओं की कमाई है, हमारे पप्पा ने कमा के रखा है, हम उड़ा रहे हैं. नाही म्हणजे स्टोरी वाईज काय ना, की आमच्या वडिलांनी ते एक साम्राज्य बनवलेलं आहे या स्कूल्स वगैरे सुरू करून. त्यानंतर आता ज्या पद्धतीनं आमची फॅमिली दाखवलेली आहे, सगळे एक नंबरचे धंदे करून तर नाहीये पैसे कमवलेले. सो आमच्याकडे आहेत म्हणजे गुंड वगैरे टाईप. आमच्या विलास दादाकडे बघून तुम्हाला वाटतच असेल. सो असं एक आहे, या पद्धतीनं सगळा पैसा आलेला आहे. भाऊ आणि दामिनी मॅडमची रील कधी येणार? लवकरच करते मग. आधी केलेली जर आवडली असणार नक्की आम्ही ते रील लगेच पोस्ट करतो लवकरच. सावी प्लीज माझ्याशी बोल. अनुषा म्हणून कोणी होती, से हाय टू हर. हाय हाय. ज्यांना ज्यांना असं वाटतं सगळ्यांना हाय. मी तुमच्याशी बोलते. दामिनी मॅडम आम्ही वाचतोय. खूप छान ऍक्टिंग करतात. थँक्यू सो मच. Always. तुमची रील खूपच भारी होती आज दामिनी आणि भाऊंची असं आलेलं आहे. सावी प्लीज माझ्याशी बोल बाई. कोण आहे? येस अनुषा. इथेच आहे, आपण बोलूया. अनुषा तू पण बोलव सगळे. हिरावर का प्रेम नाही करत हिरावर धैर्य का सर? हिरावर का प्रेम करत नाही? ऍक्च्युली मी केलं असतं, पण लेखक तसं लिहून देत नाही, त्याच्यामुळं. हो रे. तुम्ही कोणाच्या घरी आहात? आम्ही Set आता सॉरी, भाऊंच्या. भाऊंच्या घरी. आमच्या घरी आहे. मुलीकडे आलोय. Yes. आम्ही लोक येस. गोव्याला या. कुठं? गोवा हो. गोवा. हो, आम्हाला जवळ आहे, आम्ही नक्की येणार. बोलवा, आम्ही लगेच प्रमोशनला येतो. ते एवढं प्रेम मिळतं, एवढे प्रश्न आहेत जे संपत नाही आहेत. या सगळ्यावर खूप प्रश्न आहेत. म्हणजे काय वाटतं की एवढं प्रेम मिळतंय, म्हणजे काय फिलिंग आहे एक्झॅक्ट? फिलिंग म्हणजे इतकी मोठी आहे ना, की ते व्यक्त करायला शब्द कमी पडतील. खूप छान वाटतं लोक ज्या पद्धतीने प्रेम करतायत, जितका रिस्पॉन्स आमच्या सिरियलला येतोय खूप मस्त वाटतं. आणि मग अजून छान काम करायला एक इन्स्पिरेशन मिळतं की
यांच्या हम्म. प्रेमासाठी आपण अजून काहीतरी छान करूया असं. करू. मोठा मेसेज आहे त्यातून. असं आहे आणि सगळेच खूप भारी आहेत. सिरियल पण खूपच भारी आहे तुमची. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आवडणारे आणखीन कुठले कुठले कॅरेक्टर्स ते पण आम्हाला कळू देत. हो. हा, तुम्हाला जे इथं नाही आहेत त्यांच्याबद्दलही विचारायचं तर विचारू दीपाबद्दल शकता. दोघा तिघांनी विचारले की आम्हाला आवडते ती का नाही येत म्हणून. सोलापूरला या ना एकदा. नक्की. नक्की नक्की, जिथं जिथं येण्याचा चान्स मिळणार तिथे तिथे सुरेखा ताई, तुम्हाला मुलीकडून काय रिॲक्शन आली होती म्हणजे ह्या कॅरेक्टरवर म्हणा किंवा ह्या दोघांसोबत काम करताना वगैरे, म्हणजे काय म्हणाली ती? कोणाकडनं काय? मुलीकडून काय रिॲक्शन आली होती म्हणजे मला? हे कॅरेक्टर हे असं आहे? येस, तुम्हाला. नाही, मुळात ना आता तिला आमचं फील्ड किंवा आपलं हे कॅरेक्टर आम्ही हे करतो हे तिला माहिती झालेलं आहे की आणि फक्त तेवढ्या पुरताच असतो. पण मी सुरुवातीचा किस्सा सांगतो. अशा पद्धतीचे जेव्हा रोल करायचे की सुनातलं छळणं हा, हा. किंवा नसेल ते, तर तिला खूप राग यायचा की तू असं का करतेस मम्मा, नको करूस. आता तिला कळायला लागलंय. म्हणजे आता याच्यात सुद्धा मुलींचं शिक्षण महत्वाचं नाहीये, त्यांना शेवटी चूल आणि मूल या चौकटीत हो. राहायचंय. आपला विषय हाच आहे आणि माझ्या सुनाला सुद्धा मी घरात तसंच ठेवलंय. सो तिला आता हे माहितीये की हे फक्त ऍक्शन आणि कट एवढ्या पुरताच असणार आहे, ते नंतर नाहीये हे सगळं. त्यामुळे त्याची रिॲक्शन असं काय नाही. तिला आवडते सिरियल आमची, न चुकता ती बघते, तिला सगळे कॅरेक्टर्स आवडतात. पण ओके, म्हणजे आता ती समजूतदार झाली त्यामुळे ओके. हा. बर. ऍक्च्युली आता सगळ्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे ती इथे आली इथं आलेली आहे माझ्यासोबत. कोल्हापुरात. सो आमची हो. भेट होत असते. Yes. चला, म्हणजे सगळ्यांसोबत तिचंही छान जमलंय आपण म्हणू शकतो. बरं, ठीक आहे. काही प्रश्न आहेत तर घ्या, मग आपण येस. तुम्हालाही शूटिंगसाठी वेळ. ऍक्च्युली दामिनी, रिअल टोटल बद्दल विलास सर कुठे आहेत? विलास सर सीन विलास, विलास सर भास्कर, नीता, अवंती सगळे जण आहेत पण सगळे सीन मध्ये अडकलेत. अमरावतीला या की पाहुणचार करतो तुमचा. येऊ येऊ वा. मी तर नक्कीच येणार. हाय हाय. सगळ्यांना परत एकदा. प्लीज आमची मालिका आता जसं प्रेम म्हणजे महाराष्ट्रभर मालिका बघतायत म्हणू शकतो, कारण इतक्या कॉमेंट मी वाचल्या. सोलापूर, लातूर, अमरावती, पुणे, गोवा, म्हणजे अख्खी सगळीकडे एवढी प्रेक्षक तयार झालेत. आणि काल जेव्हा आम्ही पोस्ट टाकली तेव्हापासून त्यांच्या रिॲक्शन होते की आय एम सो एक्सायटेड, आम्ही 5:30 वाजता लावून बसणार आहोत वगैरे अशा प्रकारे. आणि आता हे एवढे सगळे मेसेजेस येत आहेत, म्हणजे लिटरली वाव, जी आपण मेहनत करत होतो ती फळाला आली असं म्हणू शकतो आपण. आणि जस्ट एक तासाभरापूर्वीचा किस्सा सांगतो. आता थोड्या वेळापूर्वी माझ्या आईचा मावस भाऊ जो आहे तो घरी आलेला होता, माझा मामा. तर मामाने मी पप्पांना फोन केला, मामाने रिसिव्ह केला. म्हणे अरे काय म्हणे, तुझ्यासोबत फोटो काढून पोस्ट करणं सुद्धा गुन्हा आहे म्हणे, कारण तुझ्यासोबतचा फोटो पोस्ट केला म्हणजे मला कमीत कमी 100 ते 150 घरातून मला असं सांगण्यात आलंय की तो आला की त्याला आमच्या घरी घेऊन या. मग विचारच करू नको, मी तुझ्या घरीच येत नाही म्हणलं, एवढं जर फिरवणार असशील तर. पण धैर्य सगळ्यांना आवडण्यासारखाच आहे. इव्हन सावी, आहे. आता खरी मजा येणारी सावी जेव्हा हुजूमदार म्हणून येईल त्यानंतर ऍक्च्युली सावी आणि धैर्य या तिघांमधलं नातं कसं असणार आहे. म्हणजे कसं, एकतर मला सुनांनी काम केलेलं आवडत नाही, बायकांनी बोलायचं नाही असं जे दामिनीचं कॅरेक्टर आहे, आणि मॅडम म्हणजे कोणाला ऐकत नाही. त्यामुळे त्याच्यानंतरची जी एक युद्ध पातळीवर सगळ्या सीन होणार ती मजा येणार आहे खरं बघायला. नक्कीच नक्कीच. हल्ली ना ट्रेन बघायला म्हणजे काय अवस्था होणार आहे ते बघायला जास्त आवडतं. त्याच्यापेक्षा जास्त विचार करून मला काय करावं लागेल याच्यात मला जास्त इंटरेस्ट येतोय, कारण इकडून ही एका बाजूला ही, तर मी काय करणार म्हणजे तो काय माझा बीच का आई आणि बायकोमध्ये नाही, ते आम्हाला पण ऍक्च्युली मजा येईल की धैर्यचं काय होणार आहे आई आणि बायकोमध्ये जेव्हा तो फसला जाणार. मला तुमचे घर खूप आवडते. थँक्यू. येस, थँक्यू. झालंय बहुतेक. झालंय. आले बरेच
क्वेश्चन्स आलेत. आता तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत सपोर्ट केला, यापुढेही करतीलच, तुम्ही काय अपील कराल? तेच जे आम्ही सांगत आलो की भरभरून प्रेम द्या. भरभरून. तुमच्या प्रेमाच्या खातर आम्ही इथपर्यंत आलो, असंच प्रेम करत राहा. त्यामुळे अजून काही काही इंटरेस्टिंग ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुमची इच्छा आहे ती होऊ शकते लवकरच पूर्ण. सो बघत राहा आणि असंच कायम. नक्कीच नक्कीच. थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि फॅन्सशी सुद्धा गप्पा मारल्यात म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. सो करू येस, हो. आता आम्ही बॅक टू आमच्या वर्कला जातो. थँक्यू फॉर युअर रिप्लायज. आणि खूप सारे रिप्लायज होते. सो जर रिप्लाय करता नाही आले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त Sorry. करतो. त्याबद्दल sorry. आणि हो. अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर आम्हाला डायरेक्टही मेसेज करू शकता. जसा वेळ मिळेल तसा आम्ही रिप्लायही करू. थँक्यू तुमच्या एवढ्या प्रेमासाठी. आणि थँक्यू सो मच टेलिगप्पा. आमच्या सोबत येऊन आज तुम्ही गप्पा मारल्या, त्यामुळे आम्हालाही जरा लोकांशी इंटरॅक्ट होता आलं. त्याबद्दलही थँक्यू. थँक्यू. येस. थँक्यू बाय. सो मच. बाय थँक्यू. बाय. बाय. येस बाय.